नमस्कार. आज आपण समर स्पेशल पित्तनाशक आणि थंडगार अशी सोलकढी करणार आहोत. आता जेवणामध्ये जर तुम्हाला सोलकढी मिळाली ना तर खरंच जेवणाला आणखीच रंगत येते त्या. आणि जेवढी तुम्ही थंडगार करून खाल ना सोलकढी प्याल तर खरोखर छान वाटतं. तर चला आता आपण सोलकढी कशी करायची ते बघूया. आपल्याला सोलकढी करायची आहे ना त्याच्यासाठी हा एक नारळ मी खवडून घेतलेला आहे. आता हा काय सगळ्यांनाच खावणता येत नाही नारळ हल्ली. मग नारळ फोडून तो कापून घ्यायचा आपण बारीक बारीक तुकडे करून. आता हे मी मिक्सरला घालते. एक नारळ बरोबर पितो 4-5 ग्लास त्याची होतात चांगली सोलकढी. आता यात मी 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणीच्या. तुम्ही 400 घेऊ शकता. आणि 1 मिरची घेतलेली आहे. जास्त मिरची घेऊच नका. आणि हे थोडंसं जिरं घेते. आणि कलरसाठी आपण हे 5-6 तुकडे बीटाचे घेतलेले आहेत मी कापून धुवून कापून चांगले घेतलेले. आणि कलर चांगला येतो. आणि मीठ आणि साखर आपण नंतर घालू. तर याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. आता अर्धा लिटर तरी आपण पाणी घालून घ्यायचं पहिले. आता हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेते. आता हे बघा बीटमुळे बघा किती छान कलर आले. आपल्याला आगळ तर घालायचंच आहे. आता तुमच्याकडे आगळ नसेल ना तर तुम्ही कोकम घालू शकता भिजवून चांगलं. हे बघा आता हे चाळणीने चांगलं हे करून घ्यायचं. चला चोथा होईसपर्यंत अगदी काढून घ्यायचं त्याचं दूध. आता जेवढं दूध निघेल ना तेवढं आपण काढून घ्यायचं. हे बघा आता एवढं आलेलं आहे. आता आपल्याला परत मिक्सरमध्ये टाकायचं. परत त्याच्यात पाणी टाकायचं आणि परत चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे परत करून घेते मी. असं 2-3 वेळेला आपल्याला करायचं आहे. हे बघा आता हे दुसऱ्यांदा परत करून घेतलं मिक्सरमध्ये. आता परत हे गाळून घ्यायचं आपण. आणि परत चांगलं चोथा येईसपर्यंत चांगलं हे करत बसायचं आपण. हे बघा केवढं येते. आता एक नारळाचं तर आपल्याला 4-5 ग्लास चांगली होतात. अतिशय छान आहे. आता हे समर स्पेशलला ना उन्हाळा स्पेशलला खरोखर सोलकढी ही कोकणामध्ये तर प्रत्येक नॉनव्हेज जेवणामध्ये असते ही सोलकढी. हे बघा आता इथे सोलकढीशिवाय जेवण जात नाही कोकणामध्ये. हे बघा चांगलं मी 2 वेळेला केलेलं आहे. तुम्ही तिसऱ्या वेळेला असं करू शकता हे. पण आता 2 वेळा केलं आहे. चौथा चांगला झालेला आहे आपला. आता हा चौथा काही कामाचं नाही आपल्याला. हा चौथा आपण फेकून द्यायचा. आता हे बघा किती मस्त निघाले दूध एवढं. आता 1 लिटर चांगलं दूध निघालेलं आहे त्याचं. आता याचं आपण सोलकढी करायला सुरुवात करूया. आता हे बघा परत मी आता ह्याच्यामध्ये परत गाळून घेते. नाही काय राहिलं असेल खोबरं. हे बघा एवढं खोबरं राहिलं होतं. आता हे झालेलं आहे आपण. आता याच्यामध्ये मी हे आगळ टाकून घेते. हे बघा आता हे आगळ म्हणजे आपल्याला तेवढा आंबटपणा पाहिजेच. याच्यामध्ये थोडी साखर घालून घेऊया. हे बघा एवढी साखर घालून घ्यायची. आणि हे सैंदा नमक आपल्याला जसं पाहिजे तसं घालून घ्यायचं आपण चवीनुसार. आणि हे त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मला वाटतं थोडंसं आंबटपणा कमी आहे. मी जरासं आगळ टाकते आणखी ह्याच्यामध्ये. बस
आणि थोडा आंबटपणा पाहिजेच त्याला सोलकढी म्हटल्यावर. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता माझं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतो आणि ह्याच्यामध्ये जेवढा तुम्ही बर्फ घालाल ना तेवढं छान. जेवढं थंड कराल तेवढं चांगलं. आता मी सर्व करून घेते. आपली आता सोलकढी झालेली आहे. आज मी तुम्हाला थंड अशी पित्तनाशक आणि थंडगार अशी सोलकढी करून दाखवलेली आहे, समर स्पेशल. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.